इंग्रजांनी जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने ताब्यात घेतलं त्यावेळेला इंग्रजांनी मुघलांकडून हिंदुस्थानचा ताबा घेतला. ज्या वेळेला मनात येईल त्यावेळेला मुघल बादशाला उठ म्हटल्यावर उठवणारे आणि बस म्हटल्यावर बसवणारे आमचे मराठेच होते. मराठ्यांचं दिल्लीवर राज्य होतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर इंग्रजांनी हिंदुस्थान हा मराठ्यांकडून ताब्यात घेतलेला आहे. 13 वर्ष लाल किल्ल्यावर भगवा जरी पटका फडकत होता आणि मुघलांचा राजा हा नामधारी होता. हा इतिहास आमच्यापासून कटाक्षाने लपवला गेला. आमची मानसिकता बदलली गेली. कुठेतरी आम्हाला जागृत होण्याची आवश्यकता आहे. कुठेतरी आम्हाला आमचा इतिहास समजून घेण्याची आवश्यकता आहे. मी त्याचा वृथा अभिमान बाळगा असं म्हणत नाही. इतिहासात आपल्याकडून काही चुका घडल्या आहेत तर त्या चुकांचा अभ्यास करून त्या चुका टाळायचा प्रयत्न करूया. पण त्याच वेळेला आपण कोण होतो, आपल्या पूर्वजांनी काय भीम पराक्रम केलेला आहे ह्याची उजळणी करत राहिलो तर आपल्याला लक्षात येईल की आपल्या खांद्यावर केवढी मोठी जबाबदारी आहे. एक मोठा वारसा आपण सर्व बरोबर घेऊन फिरतोय. त्यावेळेला प्रत्येक वेळेला नावाची आवश्यकता नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर कोण होतं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातलं एकही मोठं नाव त्यांच्या बरोबर नव्हतं. पण तुमच्या आमच्यातला सर्वसामान्य माणसांमधला एक एक त्यांनी गडी निवडला. त्याच्या मनामध्ये ती ऊर्जा दिली, त्याला ती प्रेरणा दिली, आणखी त्याच्याकडनं मोठं मोठं काम करवून घेतलेलं आहे. कुठला तरी मावळ खोऱ्यातला आपल्या जवळच्या उमरड गावचा एखादा पोरसौदा तरुण तुमच्या आमच्यासारखाच तो पुढे मोठा होऊन सुभेदार तानाजी मालुसरे झाला. एखादा पैलवान होता तो येसाजी कांग झाला. एखादं पाण्यात पोहणारं पोर होतं त्याचं जाऊन पुढे कान्होजी आंग्रे झालं. आधीच्या पिढीमध्ये ज्यांचं कोणी नाव सुद्धा ऐकलेलं नाही, ज्याच्या पंजोबाचं नाव माहिती नाही, अशा लोकांना महाराजांनी प्रेरणा दिली. अशा लोकांना महाराजांनी प्रेरणा देऊन त्यांच्याकडनं मोठं मोठं काम करवून घेतलंय. तर खऱ्या अर्थाने ते कृष्णाच्या गोवर्धन पर्वत उचलण्यासारखं आहे. कृष्णाने जसा गोवर्धन उचलला, महाराजांनी स्वराज्याचा गोवर्धन उचलला. आणि कृष्णाच्या गोवर्धन उचलताना जसं प्रत्येक गवळ्यानी एक त्याची काठी लावली, स्वराज्य उभं राहत असताना आपल्यासारख्या प्रत्येक मावळ्याच्या पूर्वजांनी आपल्या तलवारीचा टेकू लावला. त्यावेळेला हा स्वराज्याचा गोवर्धन पर्वत उचलला गेलाय. आता हा गोवर्धन अचानक ठेवून द्यायचा का? तो ठेवून द्यायचा नाहीये. तो कृष्णाने उचललेला गोवर्धन, रामानी प्रेरणा दिलेला जो वानर आहे त्याचे वंशज आपण आहोत. हे जे किल्ले आहेत, ज्या परिसरात आज आपण बसलोय, आज त्याचं सामरिक महत्व भलेही फारसं राहिलेलं नसो, पण हा आमच्या अस्मितांचा मानबिंदू आहे. आज आपण इथे त्या तोफगड्याच्या संवर्धनासाठी आलो, तोफगड्याच्या लोकार्पणासाठी आलो. आज त्या तोफेचा काय उपयोग आहे? त्याच्यातनं चालवली तर कदाचित एखादा गोळा फुटणार सुद्धा नाही, किंवा गोळा टाकायला गेलं कदाचित तोफ पण फुटेल. पण तो कृतज्ञता भाव आहे. श्राद्ध पक्षामध्ये आपण आपल्या गेलेल्या पूर्वजांचं तर्पण करतो, कारण त्यांनी आपल्याला नाव दिलं, त्यांनी आपल्याला रक्त दिलं, त्यांनी आपल्याला वंश दिला, आणि ते नाव आपण चालवू शकतो. ह्या तोफांनी, ह्या किल्ल्यांनी, ह्या वास्तूंनी आपली अस्मिता जपायचं काम केलंय. हे किल्ले नसते, ह्या तोफा नसत्या तर आज आपली आडनावं बदललेली असती. आज इथे आपण आपल्या पूर्वजांचं नाव लावलं नसतं. आपल्याच परिसरातल्या बऱ्याच लोकांची मराठी नावं आहेत, पण विचार प्रणाली, धर्मप्रणाली वेगळी झालेली आहे. कदाचित तेच झालेलं असतं आपल्या बाबतीत. पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक सूर्य आपल्या आयुष्यात उजाडला, त्याच्या प्रभावाखाली आपण सर्व आज 350 वर्षानंतर सुद्धा आपलं अस्तित्व टिकवू शकलो, आपले विचार टिकवू शकलो, आपला धर्म टिकवू शकलो. आणि हा अतिशय महत्वाचा विचार आहे. अफगाणिस्तानमध्ये ज्या वेळेला हरिसिंग नलवा हरला, त्यानंतर अफगाणिस्तानमधून हिंदू धर्म नष्ट झालाय. पाकिस्तानची विभागणी झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये काय पूर्वीपासून सगळे हिंदू किंवा मुसलमान एवढेच लोक राहत होते का? तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.